नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही लक्ष्मीनगर, धरमपेठ किंवा धंतोली भागात राहत असाल, तर गेल्या 2-3 दिवसात तुम्हाला घराबाहेर पडताना रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे मोठे ढीग नक्कीच दिसले असतील. तर नागपूरकरांनो, या कचऱ्यामुळे आरोग्याचे मोठे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण अशी परिस्थिती का ओढवली? तर नागपूर शहरात कचरा गोळा करणाऱ्या अँटनी वेस्ट हँडलिंग सेल कंपनीच्या सुमारे 1000 सफाई कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. आज रविवार असूनही या संपाचा तिसरा दिवस आहे. आपल्या आपल्या हक्काच्या अर्जित रजेचे म्हणजेच अर्न लीव्हचे तब्बल 1,75,00,000 रुपये थकल्यामुळे संतप्त झालेल्या या कामगारांनी आज नागपूरच्या प्रसिद्ध संविधान चौकात एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन आणि निदर्शने केली आणि घोषणाबाजी केली. या संपामुळे नागपूर शहरातील 5 मोठ्या झोनमधील कचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण दररोज गोळा होणारा तब्बल 600 मेट्रिक टन कचरा आज जागच्या जागी पडून आहे. त्यातच नागपुरात काल आणि आज पाऊस पडल्यामुळे हा रस्त्यावरील कचरा आता कुजायला लागला आहे, ज्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. आणि जर हा संप असाच सुरू राहिला तर शहरात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर यावर महानगरपालिका आणि प्रशासनाने काय उपाययोजना केला, तर तात्पुरते नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी व्यवस्था म्हणून त्याने 250 नवीन कंत्राटी कामगार आणि काही जेसीबी रस्त्यावर उतरवले आहेत. पण 600 मेट्रिक टन कचऱ्यासाठी ही व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. प्रशासनाने आंदोलक कामगारांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे आणि येत्या मंगळवारपर्यंत त्यांच्या हक्काचे पैसे देण्याबाबत सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे. तर आता संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष याकडे लागले आहे. मंगळवारी हा संप मिटणार का? तुमच्या भागात आज कचरा गाडी आली होती का? आणि तिथे कचऱ्याची काय परिस्थिती आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि नागपूरच्या अशाच ताज्या आणि वेगवान घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.